स्वयंपाकघरात वापरात येणाऱ्या किचन टिप्स. 1. पुरी अथवा भजी कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल कढईत चांगले गरम करा. तेल गरम नसेल तर पुरी नीट तळले जाणार नाही. 2. तेलाची फोडणी करताना तेल गरम झाल्यावरच त्यात राई जिरे टाका. 3. पदार्थ कुरकुरीत आणि चविष्ट होण्यासाठी ते रंग बदलेपर्यंत नीट तळणं गरजेचं आहे. 4. भजी करताना बॅटरमध्ये थोडं गरम तेलाचे मोहन आणि बेकिंग सोडा मिसळा. 5. वाटण्यासाठी खोबरं भाजताना ते तेलात तळू नका. 6. तळणाचे तेल पुन्हा पुन्हा वापरू नका. 7. तळलेले पदार्थ तेल निथळण्यासाठी न्यूजपेपरमध्ये काढून ठेवू नका. यासाठी टिश्यू पेपर अथवा कोरा पेपर वापरा. 8. पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ मिसळा. 9. भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसनात थोडं कॉर्नफ्लॉवर टाका. 10. तळणाचे तेल लवकर जळू नये यासाठी तेलात चिमूटभर मीठ टाका. 11. अनारसा तळताना जाळी येत नसेल तर खसखसमध्ये थोडी साखर टाकून अनारसा थापा. 12. ग्रेव्हीला चांगला लाल रंग येण्यासाठी पिकलेले टोमॅटोज वापरा. 13. ग्रेव्हीचा रंग चांगला असावा यासाठी घरगुती अथवा चांगल्या गुणवत्तेचे मसाले वापरा. 14. आल्या लसणाची पेस्ट तयार करताना नेहमी त्यात लसूण जास्त आणि आलं थोडं वापरावं. 15. ग्रेव्ही तयार करताना प्युरी परतल्यावर त्यात आधी मसाले टाकून परतून घ्यावे. मसाल्याला तेल सुटलं की मगच भाज्या अथवा इतर साहित्य त्यात टाकावं. 16. भाजीच्या रश्श्यात मीठ जास्त पडलं तर त्यात उकडलेला बटाटा टाकावा. 5 मिनिटांनी बटाटा काढून टाकावा. बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि भाजीचा अथवा रश्श्याचा खारटपणा कमी होतो. 17. शाही करी तयार करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध, काजूची पूड आणि खसखसीची पेस्ट मिसळावी. 18. करीमध्ये पनीर टाकण्यापूर्वी 5 ते 10 मिनिटं ते कोमट पाण्यात बुडवून ठेवावे. 19. पालक करी तयार करताना पालक गरम पाण्यात ब्लॅच केल्यावर लगेच थंड बर्फाच्या पाण्यात टाकावे, ज्यामुळे पालकाचा हिरवेगारपणा कायम राहतो. 20. करीची चव चांगली लागण्यासाठी ग्रेव्ही आदल्या दिवशी बनवावी, ज्यामुळे त्यात मसाले चांगले मुरतात. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. वरील टिप्स कामाच्या वाटल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन किचन टिप्ससाठी आई मला भूक लागलेला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. धन्यवाद.